मित्रांनो, आपण आज आपला पेपर 3 ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड ऑडिटिंग या विषयाचं ऑडिटिंग म्हटलं प्रकरण घेत आहोत. प्रकरणाचं नाव आहे प्रमाणन, ज्याला व्हाउचिंग म्हणतात. तर व्हाउचिंग आणि प्रमाणन हे शिकण्या अगोदर आपल्याला प्रमाणक म्हणजे काय हे शिकावं लागेल. आपण रोजच्या व्यवहारामध्ये बघतो, साधा आपण एखाद्या कापड दुकानावर जरी गेलो, कपडे घेतले आपण, तरी आपल्याला दुकानदार पैसे दिल्यानंतर एक पावती देतो. ती पावती जी असते ती माल घेतल्याचा पुरावा असतो आणि दुकानदाराच्या दृष्टीने माल देण्याचा तो पुरावा असतो. पावती हा लेखी आणि कायदेशीर पुरावा असतो, म्हणून या पावतीला प्रमाणक असे म्हणतात. आता व्यवहारामध्ये किंवा व्यवसायामध्ये ह्या पावत्यांना फार महत्त्व असतं. या पावत्यांद्वारे व्यवहारामध्ये नोंद केली जाते, लेखा पुस्तकामध्ये किंवा खात्यांमध्ये नोंद केली जाते. ते व्यवहार, आर्थिक व्यवहार बिनचूक झाले आहेत हे तपासण्याच्या क्रियेला प्रमाणन किंवा व्हाउचिंग असं म्हणतात. सुरुवातीला आपण प्रमाणक पाहू. आता दोघांमधला फरक सांगितला तुम्हाला मी. प्रमाणक म्हणजे काय आणि प्रमाणन म्हणजे काय. जी पावती असते आपली, तिची लेखा पुस्तकामध्ये किंवा आर्थिक व्यवहाराची बिनचूकपणे नोंद करणे आणि ती नोंद केलेली आहे का नाही केलेली हे तपासण्याचं काम ऑडिटर करतो, ज्याला हिशोब तपासनीस म्हणतात. शुद्ध मराठीमध्ये त्याला अंकेक्षक म्हणतात. मागेही बोललो तुम्हाला, अंकेक्षण हा ऑडिटचा शुद्ध मराठी शब्द आहे अकाउंटच्या भाषेमध्ये, ज्याला आपण हिशोब तपासणी म्हणतो. आणि जी व्यक्ती ऑडिट करते त्याला आपण ऑडिटर म्हणतो, त्याला अंकेक्षक म्हणतात किंवा हिशोब तपासनीस असं म्हणतात. आता प्रमाणक हे जे आहे हे कुठल्याही व्यवसायाचा एक कार्याचा आधार असतो, म्हणजे ज्याला आपण कणा म्हणू शकतो. व्यवसायामधला तो एक कणा असतो. प्रमाणक किंवा बिल असल्याशिवाय कुठल्याही वस्तूचं व्यवसायामध्ये नोंद केली जात नाही. की असं नाही की दुकानावरून उदाहरणार्थ एखाद्या व्यवसायासाठी 1000 रुपयाची कुलूप आणले उदाहरणार्थ, ते कुलूप आणले, बिल घेतलं नाही, फक्त लिहिले कुलूप आणले, असं चालत नाही. याचं कारण असं आहे, जर त्या प्रमाणकांच्या नोंदी झाल्या नसतील तर त्या ठिकाणी चुका, लबाडी, कपट, अफरातफर याची शंका निर्माण होती. म्हणून प्रमाणनाला अंकेक्षणाचा कणा असं म्हणतात. आता प्रमाणकाची जर व्याख्या बघायची म्हटली आपण, प्रमाणन म्हणजे ज्याला आपण बिल म्हणतो साध्या भाषेमध्ये. आपण बिल हा इंग्रजी शब्द आहे, पण आपल्यासाठी तो प्रचलित आहे. व्यवहाराच्या सत्यतेचा समर्थन करणारा लेखी पुरावा म्हणजे प्रमाणक होय. व्यवहाराच्या सत्यतेच्या समर्थन करणारा लेखी पुरावा म्हणजे प्रमाणक होय. आता हे प्रमाणक कुठले कुठले असतात. खरेदी जर असेल तर खरेदीमध्ये ऑर्डर असते, आदेश प्रतिलिपी म्हणतात त्याला. खरेदी पुस्तक, मागणी पत्र, पत्र व्यवहार आणि बीजक. बीजक म्हणजे जिथं व्यवहारीचा व्यवहार असतो, ज्याला इनव्हॉइस म्हणतात. बिलाचाच प्रकार असतो, फक्त तो वेगवेगळ्या संदर्भामध्ये वापरला जातो. नंतर प्रमाण कुठलं असेल, खरेदी परत पुस्तक. एखादी खरेदी केलेली असेल, ती आपल्याला काही कारणास्तव आवडली नसेल, ती आपण खरेदी परत केली, त्याचं पुस्तक. व्यवहाराच्या गोष्टीने सांगतोय मी, व्यवसायाच्या दृष्टीने सांगतोय. पत्र व्यवहार असेल, विक्रीच्या मध्ये प्राप्त आदेश. माल निर्गत पुस्तक म्हणजे माल गेलेला असतो त्याचं पुस्तक, संबंधित पत्र व्यवहार. विक्री परत जर आलेली असेल तर विक्री परत पुस्तक, पत्र व्यवहार. नंतर रोख पुस्तकातील नोंदी, पत्र व्यवहार. मागील वर्षाचा नफा तोटा पत्र, ताळेबंद, ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो. मागच्या लेक्चरमध्ये पण शिकलो आपण, पेपर 2च्या याच्यामध्ये शिकलो आपण. आता प्रमाणकाचे 2 प्रकार पडतात, ज्याला आपण बिल म्हणतो किंवा इनव्हॉइस म्हणतो. प्रमाणकाचे 2 प्रकार पडतात. एक मूळ प्रमाणक
प्रायमरी व्हाउचर, त्याला आपण व्हाउचर म्हणून शब्द आपल्या जास्त प्रचलित आहे, म्हणून आपण जनरली व्हाउचर शब्द वापरतो व्यवहारामध्ये, पण त्याचा अर्थ आहे प्रमाणक. जर उधार खरेदीसाठी, उदाहरणार्थ उधार खरेदी केली तर बीजक हे मूळ प्रमाणपत्र असतं. बीजक म्हणजे बिल. जर आपण उधार एखादा माल खरेदी केला व्यवसायासाठी किंवा त्या कंपनीसाठी किंवा त्या संस्थेसाठी, जी काही संस्था असेल त्याच्यात शाळा, महाविद्यालय, खाजगी संस्था भरपूर आल्या त्याच्यात, म्हणजे सर्वच येतात, तर त्याच्यात ही पावती हा पुरावा असतो. एखादी वस्तू आपण दुकानदाराकडनं उधार घेतली, आता सर्वसाधारण जीवनामध्ये जेव्हा आपण दुकानात जातो मित्रांनो, तेव्हा उदाहरणार्थ आपण कपडे घेतले, दुकानदार आपला परिचयाचा असेल किंवा आपलं उधारीचं खातं असेल उदाहरणार्थ तिथं, तेव्हा तो जे बिल देतो त्या बिलाच्या वरती लिहिलेलं असतं रोख ऑब्लिक उधार, ज्याला कॅश मेमो किंवा ऑब्लिक क्रेडिट मेमो. जर आपण रोख माल खरेदी केलेला असेल तर तो त्या रोखवर टिकमार्क करतो आणि त्या मालासोबत आपल्याला ते बिल किंवा प्रमाणक आपल्याला देतो. आणि जर उधार असेल तर उधारवर टिकमार्क करतो. हे का करतो तो? उधारवर केल्यामुळे आपल्या त्याच्या वही खात्यामध्ये त्याला नोंद करावं लागेल की XYZ व्यक्तीला आपण इतक्या इतक्या उधारीचा माल दिलायचा आहे, आपला परिचय असतो, उधारीचं खातं असतं. म्हणून जेव्हा तो संध्याकाळी सर्व हिशोब क्लिअर करेल किंवा लिहेल, तेव्हा तो दुकानदार हे बघेल की आपण दिवसभरात किती रोख रकमेचा माल विकला, किती उधार माल विकला. ज्या व्यक्तींना तो माल उधार विकलेला आहे त्या व्यक्तींच्या त्यांच्या वैयक्तिक खात्यात त्याला, ज्याला आपण उधारीचं खातं म्हणतो, त्याच्यात त्याला नोंद करावं लागेल. काही गौण प्रमाणक असतात, गौण म्हणजे किंवा ज्याला आपण दुय्यम म्हणू शकतो. वाहतूक असेल त्याला पावती दिलेली असते, त्याला काही ओरिजिनल पावती दिलेली असते, त्याला आपण कार्बन कॉपी किंवा झेरॉक्स म्हणतो. बांधणी संवेष्टन जे असतं त्यांच्या प्रतिलिपी. विक्रीसाठी मिळालेला आदेश, विक्रीसाठी मिळालेला आदेश, प्रत्यक्ष व्यवहार घडलेला नसतो, फक्त ऑर्डर केलेली असते. आदेश दिलेला असतो की अमुक अमुक माल आपल्याला पाहिजे किंवा हा माल आपल्याला पाहिजे, तर त्याला गौण प्रमाणक म्हणतात. म्हणजे ह्या सर्व गोष्टींना प्रमाणक म्हणजे बिलाला फार महत्व असतं. जर बिलाच्या बाबतीत आपण मित्रांनो पाहायला गेलं तर आपण साधारण जरी आपल्या व्यवहारामध्ये दुकानावर गेलो, आपण काही कपडे घेतो, दुकानदार आपल्याला बिल देतो, आपण पैसे देतो, ते बिल त्या पिशवीत टाकतो, घरी येतो, आपण त्या बिलाकडे बघत नाही. फक्त का? उद्या जर ते कपडे असतील, काय जे असेल आपल्याला आवडलं नाही, तर आपण जेव्हा परत करायला जातो तेव्हा तो दुकानदार पावती मागतो, म्हणून आपल्याला ते बिल. किंवा मग आपल्याला तिथं जर 10 कापड घेतलेले असतील उदाहरणार्थ, ते आपण चेक करतो की किती, त्याच्यावर सर्व डिटेल असतात. त्या बिलामध्ये दिनांक असणे आवश्यक आहे, त्या दुकानदाराचा GST नंबर, नवीन सरकारी कायद्यानुसार GST, ज्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणतात, तो GST नंबर असणे आवश्यक आहे. त्या बिलावर किंवा त्या प्रमाणकावर दिनांक असणे आवश्यक आहे, त्या दुकानदाराचे नाव असणे आवश्यक आहे, वस्तूचा तपशील, दर आणि रक्कम याची बेरीज, ती अंकी, ती अक्षरी, या सर्व गोष्टी त्याच्यात आवश्यक आहे. खाली प्रोप्रायटर किंवा दुकानदाराची सही असणे आवश्यक. हे झालं बिल किंवा ज्याला आपण प्रमाणक म्हणतो. आता प्रमाणन म्हणजे काय? प्रमाणन म्हणजे हे जे प्रमाणक असतं, ज्याला आपण बिल म्हणतो किंवा इनव्हॉइस म्हणतो किंवा बीजक म्हणतो, याचं परीक्षण करणे, याला प्रमाणन म्हणतात, व्हाउचिंग असं म्हणतात. आता हे प्रमाणन कोण करतं व्यवसायामध्ये किंवा कुठेही? हे हिशोबाची तपासणी करणारा जो ऑडिटर असतो किंवा त्याचे कर्मचारी असतील, हे त्या संस्थेचं, त्या कंपनीचं, त्या व्यवसायाचं, ती शैक्षणिक संस्था असो, दुसरे असो, यांचं जेव्हा ते ऑडिट करतात तेव्हा ते त्याच्यात बघतात प्रत्येक व्यवहाराचं परीक्षण करताना बिल आवश्यक आहे. कुठलीही वस्तू घेतलेली असते, व्यवहाराच्या सत्यतेचे समर्थन करणे असं आपण त्याला म्हणू शकतो. अशा प्रकारे म्हणजे याच्यात खरे खोटेपणा सिद्ध होतो.
आता प्रमाणनाची व्याख्या आपण काय करू शकतो? लेखा पुस्तकातील नोंदवलेल्या व्यवहारांच्या सत्यतेबद्दल व अधिकृततेबाबतचे सत्यापन म्हणजे प्रमाण होय. सत्यापन म्हणजे ज्याला आपण सत्य. उदाहरणार्थ, आपण जर साध्या दुकानावर गेलो, एक पेन्सिल घेतली आपण, सिस पेन्सिल ज्याला म्हणतो आपण, तिची किंमत उदाहरणार्थ 10 रुपये असेल. जर दुकानदाराने सांगितलं ही 50 रुपयाला आहे, तर आपण सांगणार एवढी महाग मिळत नाही. किंवा मग आपण 10 रुपयाला घेतली, 50 रुपयाचं बिल घेतलं, तर त्याच्यात लबाडी किंवा अपराधापर होऊ शकते. प्रमाणक ज्याला आपण बिल म्हणतो, त्याशिवाय लेखा पुस्तकाची तपासणी होत नाही किंवा ज्याला आपण ऑडिट म्हणतो. मग कुठल्या गोष्टींचा समावेश असतो त्या प्रमाणनामध्ये? प्रत्येक व्यवहार हा अधिकृत असला पाहिजे याची खात्री करणं ऑडिटरचं काम आहे. नोंद अचूक केलेली आहे, संबंधित व्यक्तीला तो व्यवहार करण्याचा अधिकार आहे याबद्दल अंकेक्षकाची खात्री व्हायला पाहिजे. म्हणजे जी व्यक्तीने तो माल आणलेला आहे, व्यवसायामध्ये, कंपन्यांमध्ये किंवा संस्था असतील, खाजगी असतील, त्याच्या मागे बोललो शैक्षणिक संस्थाही असू शकतात. या प्रमाणनाची उद्दिष्ट काय असू शकतात? प्रत्यक्ष व्यवहार घडलाय, सर्व व्यवहारांची नोंदीची अचूकता तपासणी, प्रत्येक व्यवहारापासून पक्षकाराला मोबदला मिळाला आहे. पक्षकार म्हणजे समोरची पार्टी. समजा तो दुकानदाराकडनं आपण माल घेतलेला आहे, तो दुकानदार आपल्यासाठी पक्षकार होईल. त्या व्यवसायासाठी किंवा त्या कंपनीसाठी किंवा त्या उद्योगधंद्यासाठी ज्या व्यक्तीकडून तो माल घेतलेला आहे, ती व्यक्ती ही पक्षकार म्हटली जाते. सर्व जे व्यवहार आहेत, जी संस्था असेल, उद्योगधंदा असेल, काय जे असेल, सर्व संस्था यांची एक घटना आणि नियमावली असते मित्र. प्रत्येक संस्थेची एक घटना आणि नियमावली असते. त्या घटने आणि नियमानुसार सर्व चाललं आहे का, हे बघणं त्याचा उद्देश आहे. सत्यासत्यतेबद्दल खात्री करून घेणे. कुठलाही व्यवहार लेखा पुस्तकात लिहायचा राहून गेला असं व्हायला नको. व्यवहार बिनचूक नोंदलेला आहे. समजा एखादी वस्तू 1000 रुपयाची आणलेली आहे, बिल पण बरोबर आहे, ज्याला आपण व्हाउचर किंवा बिल म्हणतो, त्याच्यात पण 1000 रुपये व्यवस्थित लिहिलेले आहे. परंतु लेखा पुस्तकांमध्ये जर एखादा शून्य जास्त लिहिला आहे नजर चुकीने, तर ते 1000चे 10,000 लिहिले जातील आणि ते 10,000 लिहिल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो 9,000चा परिणाम बॅलन्स शीट पर्यंत जेव्हा हिशोबाची आर्थिक वर्षाचे 31 मार्चला जेव्हा हिशोब लिहिले जातील, तोपर्यंत त्याचा तो फरक आणि तिथं ती त्रुटी निघेल किंवा उणीव निघेल किंवा दोष निघेल. म्हणून ऑडिटरला सर्व हिशोब तपासताना व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. किंवा संबंधित क्लार्क असेल, कारकून असेल, जो व्यवहार लिहित असेल, त्याने जरी 1000 रुपयाची वस्तू आणली, 1000 रुपयाचंच बिल आहे, लेखा पुस्तकामध्ये किंवा खात्यांमध्ये लिहिताना ती रक्कम बरोबर 1000 लिहिलेली आहे का, हे बघणं फार महत्वाचं असतं. अन्यथा काय होईल, ती चूक जरी नजरचुकीने झालेली असली, हेतू पुरस्कार केलेली नसली, परंतु त्या व्यवहारामध्ये लबाडी झालेली आहे, अफरातफर झालेली आहे, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आता प्रमाणन कसं करतात? बीजके, पावत्या, प्राप्तिपत्रे, ज्याला रिसिप्ट म्हणतो आपण, किंवा कागदोपत्री पुरावे, ज्याला आपण एव्हिडन्स म्हणतो, यांच्या आधारे केलं जातं. याच्या आधारे वावचित केलं जातं. ऋणकोंची खातीवही आणि धनकोंची खातीवही. व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचं, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला मी, पेपर 2च्या, की डेटर आणि क्रेडिटरला फार महत्वाचं असतं. डेटरला म्हणतात ऋणको आणि क्रेडिटरला म्हणतात धनको. दोन व्यक्तींमध्ये उधारीचा व्यवहार जेव्हा होतो, तेव्हा डेटर आणि क्रेडिटर ही पद निर्माण होतात. जी व्यक्ती, उदाहरणार्थ, मी तुम्हाला 1000 रुपयाचा माल उधारीवर विकला, मी तुम्हाला 1000 रुपयाचा माल उधारीवर विकला,
तुम्ही तो माल घेतला, तुम्ही मला आज उद्या तो 1,000 रुपये देणे लागतायत. याच्यामध्ये धनको कोण आणि ऋणको. मी तुम्हाला माल विकला, माझ्यासाठी तुम्ही झाले ऋणको ज्याला म्हणतात डेटर, आणि तुमच्यासाठी मी झालो धनको, मला म्हणणार क्रेडिटर. कारण व्यवसायामध्ये बरेच व्यवहार हे उधारीने चालतात. सर्वात जास्त डोळ्यात तेल घालून ज्याला आपण म्हणू शकतो ऑडिटरला, ह्या व्यवहारांमध्ये बघावं लागतं. किती रुपयाचा वर्षभरामध्ये माल उधारीवर विकलेला आहे, किती रुपयाचा मालाचे पैसे आलेले आहे, त्याच्यात किती पैसे बुडालेले ज्याला बुडीत म्हणतात, बॅड डेब्ट्स. काही आरडीडी म्हणजे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट, संभाव्य बुडीत, म्हणजे त्या उधारीचे पैसे मिळू पण शकतात किंवा मिळू पण शकत नाही, त्याला म्हणतात आरडीडी, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. या गोष्टींचं बघ. जेव्हा प्रत्येक खाते लिहिले जातात, प्रत्येक खात्यांची बेरीज केली जाते खाली मित्रांनो, त्या खात्याच्या खाली त्या बेरजा बरोबर असणे आवश्यक आहे. इथं वरती व्यवहार बरोबर आहे, खाली बेरीज चुकलेली आहे, त्याचा परिणाम दुसऱ्या खात्यांवर होतो, आणि वर्षाच्या शेवटी मग तो 23 ताळेबंदावर त्याचा परिणाम होतो. आणि 31 मार्चला जेव्हा लेखा पुस्तके बंद केली जातात, हिशोब केला जातो, बॅलन्स शीट टॅली केले जातं किंवा तपासलं जातं, ताळेबंद, तो ताळेबंद जुळत नाही, आणि मग कुठेतरी उणिवा राहून जातात, दोष राहून जातात. कुठेतरी त्या व्यवसायाला, कंपनीला नफा जास्त दिसतो, कधी तोटा जास्त दिसतो. या गोष्टींचा आवश्यक. आता प्रमाणकांचे परीक्षण करताना ऑडिटरने काय काय खबरदारी घेतली पाहिजे, विशेषतः त्याचं भौतिक परीक्षण केलं पाहिजे. प्रमाणकावरील तारीख महत्वाची, पक्षकाराचं नाव, रक्कम, प्रमाणक क्रमांक, या गोष्टींचा आवश्यक आहे. आणि ज्या बिलावर किंवा प्रमाणकावर जी तारीख लिहिलेली आहे, त्या तारखेला लेखा पुस्तकामध्ये किंवा खात्यामध्ये त्याच दिवशी नोंद घेतली गेली हे बघणं आवश्यक आहे. आपण नाही तर 25 जून तारीख आहे, 25 जूनला माल खरेदी केलेला आहे आणि लेखा पुस्तकात 27 जूनला नोंद केलेली, असं चालत नाही. ज्या दिवशी तो व्यवहार घडला, मग तो रोख असो किंवा उधार असो, त्या दिवशीच त्या लेखा पुस्तकामध्ये त्याची नोंद केली गेली. प्रमाणक मान्यतेचा अधिकार असलेली ती व्यक्तीची सही आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ, जो व्यवसायाचा मालक असेल, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणतो किंवा व्यवस्थापक असेल, ज्याला अधिकार आहे, एखादी वस्तू त्या व्यवसायामध्ये आणलेली आहे, त्याचं बिल आणलेलं, 1,000 रुपयाची वस्तू आणली, त्याचं बिल आणलं, ते संबंधित बिल मंजुरीसाठी संबंधित जो मॅनेजिंग डायरेक्टर असेल, व्यवस्थापक असेल किंवा वरिष्ठ अधिकारी असेल, याच्या टेबलावर जाईल, तो त्या गोष्टीची खात्री करेल, आणि खात्री केल्यानंतर त्या बिलाच्या मागे किंवा त्या प्रमाणकाच्या मागे सही करेल. जोपर्यंत ती जबाबदार व्यक्ती त्या प्रमाणकावर सही करत नाही, तोपर्यंत तो व्यवहार अधिकृत धरला जात नाही. ऑडिटरने तपासणी करताना काय करायचं? तपासणी करताना जी प्रमाणिके किंवा जी बिलं तपासली ती शिक्का मारून रद्द करावी किंवा मग बाजूला ठेवावी. याचा उद्देश काय आहे? की ते बिल परत येणार नाही, कारण त्याच्यावर एकदा शिक्का मारला म्हणजे ते तपासलं गेलेलं आहे, त्याची लेखा पुस्तकात नोंद आहे, खात्री करून झाली, ते बरोबर आहे, असं सर्व जणांचं शिक्का मारून बाजूला ठेवलं म्हणजे नजर चुकून त्या बिलांमध्ये जर ते बिल समोर पण आलं तर ते शिक्का मारल्यामुळे त्या ऑडिटरला कळेल की या बिलाची आपण तपासणी केलेली आहे. किंवा जर तो शिक्का नाही मारला, तसंच राहू दिलं, तर तो दुसरे व्यवहार परत तारीख बदलून दाखवण्याची शक्यता असते. त्याच्या चुका, लबाडी, अफरातफर असते. आता काही व्यवहार जे असतात, भाडे असेल, पगार असेल, दलाली असेल, कर असेल, यांची जी मुदत असते याच्याकडे ऑडिटरला बारीक लक्ष द्यावं लागतं किंवा खबरदारी घ्यावी लागते.
कारण भाडे याच्यामध्ये जास्त प्रमाणात लबाडी, अफरातफर, चोरी, कपट होण्याची शक्यता जास्त असते. काही असं असतं अंकेक्षकाने हरवलेली बिलं असतात किंवा प्रमाणक असतात बिलं. वस्तू आहे पण बिल हरवलेलं आहे किंवा प्रमाणक हरवलेलं आहे, त्याची एक अंकेक्षकाने यादी करावी. त्याच्यात बघावं हे बिलं का हरवली. संबंधित जबाबदार व्यक्तीला बोलवावं, त्याला विचारावं, बाबा हे तुम्ही घेतलेलं आहे, ही वस्तू घेतलेली आहे, हा माल घेतलेला आहे, याचं बिल कुठे किंवा प्रमाणक कुठे. कारण तो व्यवहाराचं काय, ऑडिटरला शेवटी त्याचा अहवाल देताना या संस्थेतील ऑडिट करताना उणिवा किंवा दोषमध्ये ह्या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो. त्याला त्या ऑडिट झाल्यानंतर त्याला ग्रेड द्यावी लागते किंवा दर्जा द्यावा लागतो, अ ब क ड असं. याच्यासाठी या गोष्टी फार महत्वाच्या असतात. म्हणून त्याची एक यादी करावी, संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करावी, तो व्यवहार खरंच झालाय का याची खात्री करावी. आणि बिल जे असतं किंवा प्रमाणक जे असतं शक्यतो छापलेलं असं, नाही तर कुठेतरी हातात वरती शिक्का मारलेला आहे, काहीतरी तारीख लिहिलेली, अशी बिलं ऑडिटर मान्य करू नये. कारण ती बोगस असू शकतात. छापलेल्या बिलावरचं काय असतं, त्याच्यात व्यवस्थित त्या पक्षकाराचं नाव असतं, दिनांक असतं आणि भारतीय कायद्यानुसार किंवा सरकारी नियमानुसार जो टॅक्स आहे, आता नवीन आलेला आहे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्याचा एक त्याच्यावर नंबर असतो आणि आपण जी वस्तू घेतो त्या वस्तू त्याने जो टॅक्स कापलेला आहे किंवा टॅक्स कापलेला आहे तो सरकारच्या तिजोरीपर्यंत पोहोचतो. म्हणून त्या अशा व्यक्तीकडूनच माल खरेदी करावा की ज्याच्याकडे GST नंबर आहे, तो कर स्वरूपात सरकारला पैसा देतो. आणि एखाद्या भाग असेल, एखादं विशिष्ट खातं घेतलेलं असेल ऑडिट करण्यासाठी अंकेक्षकाने, तर शक्यतो एका बैठकीत करावं, म्हणजे त्याची लिंक तोडू नये. नाही तर काय होतं, ते मग काही गोंधळ होतो, मग ते राहून जातं, दुसरंच खातं पुढे येऊन जातं. शक्यतो एक लेजर किंवा एक हे घेताना शक्यतो एका भागाचं एका बैठकीत करायला पाहिजे अंकेक्षण. आणि अंकेक्षण किंवा ऑडिट करताना जो मालक असतो, मालक किंवा जे कर्मचारी असते संस्थेचे, व्यवसायाचे, उद्योगधंद्याचे, यांची मदत घेऊ नये ऑडिटर. नाही तर तो ऑडिटर करतोय आणि त्या संस्थेचे लोक जवळ बसले, नाही साहेब हे असं आहे, हे असं केलं, असे प्रकार होतात. त्याचा परिणाम त्या अंकेक्षण अहवालावर होतो. दोष उणिवा वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. चोरी, लबाडी, अफरातफर असे प्रकार होतात. म्हणून कोणत्याही संस्थेच्या या त्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्याची मदत घेऊ नये. कारण त्यांना संधी मिळाला ते लबाडीचे व्यवहार उघडकीस येऊ नयेत. एखाद्या प्रमाणकावर शंका वाटल्यास त्याचं सखोल परीक्षण करावं. समाधान आवश्यक ते स्पष्टीकरण मागणं. स्पष्टीकरण न मिळाला ते प्रमाणक मान्य करू नये. कारण ऑडिटर हा सरकारने नेमलेला असतो, सरकारचे त्याच्यावर नियम असतात. ऑडिटर कुठल्याही गोष्टी खोट्या करू शकत नाही, म्हणून त्याला अडचणी येऊ शकतात. प्रमाणकांच्या मजकुरामध्ये रकमेत कुठे खाडाखोड असू नये. जे रकमा असते तिथं खाडाखोड असू नये. आणि जर असलीच तर अधिकृत व्यक्तीची सही तिथं पाहिजे, ज्याला आपण काउंटर सही म्हणतो, छोटीशी सही म्हणतो त्याला आपण. ती काउंटर सही आवश्यक आहे. नाही तर खाडाखोड 1000 आहे, 10,000 लिहिले गेले, खोडलेला 1 0, खाली रक्कम वेगळी, अक्षरी अंकी वेगळी आहे, व्यवहार वेगळाच झालेला आहे. परंतु तो व्यवहार बरोबर झालेला आहे आणि त्याच्यात खाडाखोड झालेला आहे, तर जी संबंधित अधिकृत व्यक्ती असेल, मॅनेजर असेल, मॅनेजिंग डायरेक्टर असेल, ज्याला अधिकार आहे, त्या व्यक्तीचं छोटीशी सही, ज्याला आपण काउंटर सही घेऊ. जे प्रमाणक किंवा बिल 5,000 रुपयापेक्षा जास्त आहे त्याला रेव्हेन्यू स्टॅम्प लावून हस्ताक्षर करणे आवश्यक. रेव्हेन्यू स्टॅम्प म्हणजे ज्याला आपण, काही लोक सर्वसाधारण भाषेमध्ये त्याला पगार तिकीट म्हणतात, काही चक्री तिकीट म्हणतात. पण ते असं लाल कलरचं तिकीट असतं जे पोस्टाच्या पाकिटाला वापरलं जात नाही. काही लोक त्याला पगार तिकीट पण म्हणतात. पूर्वी हा नियम 20 रुपयाचा होता.
पण 20 रुपयापेक्षा अधिक व्यवहार खूप व्हायचे. मध्यंतरी 10-15 वर्षापासून सरकारने तो नियम बदलला आहे. जो व्यवहार 5,000 रुपयापेक्षा जास्त असेल तिथं रेव्हेन्यू स्टॅम्प लावून सही घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यवसायाचं बांधकाम चालू आहे, त्यांनी 10,000 रुपये किमतीचं रेती किंवा वाळू मागवली बांधकामासाठी. मग तो ट्रकवाला ती रेती घेऊन आला, त्याला 10,000 रुपये द्यायचे आहेत. मग त्यावेळेस तो व्यवसाय किंवा संस्था एक व्हाउचर तयार करेल. त्या व्हाउचरवर संस्थेचं नाव असेल, खाली तपशीलमध्ये लिहिलेलं आज दिनांक XYZ त्या व्यक्तीचं नाव लिहील, त्याचा ट्रक क्रमांक लिहील, यांनी इतक्या रेती ब्रास संस्थेच्या याच्यासाठी बांधकामासाठी आणली, त्याची रक्कम तिथं लिहिली जाईल, त्याची खाली अक्षरी रक्कम लिहिली जाईल. आणि ती अक्षरी रक्कम लिहिल्यानंतर मग तिथं तो व्यवहार 5,000 रुपयाच्या वर असल्यामुळे त्या व्यक्तीची सही घेतली जाईल. रेव्हेन्यू स्टॅम्प लावून, ज्याला पगार तिकीट, चक्र तिकीट आताच सांगितलं मी तुम्हाला, ते तिकीट लावलं जाईल, त्या व्यक्तीकडची सही घेतली जाईल आणि मग त्याच्या हाताची 10,000 रुपये रक्कम उदाहरणार्थ ती जी आहे त्या ट्रकवाल्याला दिली जाईल. आणि ते व्हाउचर जे आहे ते व्हाउचर ती संस्था आपल्या फाईलला लागेल. याच्यामुळे संबंधित क्लार्क असेल किंवा कारकून असेल, तो की जी व्यक्ती तो लेखापुस्तकी किंवा हिशोब लिहित असेल, त्याच्यासाठी एक जबाबदारीचं काम असं असतं की समजा 25 तारखेला 5 बिलं 1,000 रुपयाचे आणले, 5 व्यवहार झाले समजा किंवा खरेदी केले, तर ते व्यवस्थित फाईलला दिनांक वाईज क्रमाने लावणे आवश्यक आहे. दिनांक वाईज क्रमाने आवश्यक आहे. ते वेगळ्या प्रकारचं फाईल भरतात, त्याला गोन फाईल म्हणतात. त्याच्यात असे ते बिलं चिपकवले गेले पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे ऑडिटरला काय सोपं पडेल की समजा उदाहरणार्थ 1 जूनला व्यवहार झालेला आहे, 1 जूनची बिलं किती, 2 जूनची किती, असे जर ते संबंधित कारकून क्लर्कने जर क्रमाने लावले तर त्याच्यामध्ये ऑडिटरला सोपं जाईल आणि त्या तारखेला हिशोब तपासण्याला सोपं जाईल. म्हणजे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. नाही तर सर्व बिलं आले, कुठेतरी फाईलमध्ये ठेवलेले आहेत, कुठेतरी टॅगला लावून ठेवलेले आहेत, असं होत नाही. ऑडिटरला ऑडिट करताना अधिक सोप्या पद्धतीने, बऱ्याच ऑफिसांमध्ये नसेल तर ऑडिटर त्या संबंधित व्यक्तींना सांगतो की हे सर्व बिलं मला क्रमाने लावून द्या, हे प्रमाणपत्र किंवा इनवॉइस बिलं मला क्रमाने लावून द्या, मला ऑडिट करायचं आहे. या गोष्टी जे व्यवहार चेकद्वारे झालेले असतात, चेकला अकाउंटच्या भाषेमध्ये किंवा शुद्ध मराठीमध्ये धनादेश असं म्हणतात. आणि बँकेमध्ये बँकेचे जे पासबुक असतात, बँक हा इंग्लिश शब्द आहे किंवा इंग्रजी शब्द आहे, बँकेला शुद्ध मराठीमध्ये किंवा अकाउंटच्या भाषेमध्ये अधिकोष असं म्हणतात. अधिकोष हा शब्द आपल्याला प्रचलित नाही, आपण बँक म्हणून इंग्लिश शब्द वापरतो. बँकेद्वारे जर उधार खरेदी केलेलं असेल किंवा एखाद्या व्यक्तींना चेकद्वारे पैसे दिलेले असतील तर त्या चेकचे सर्वे काउंटर असते एक बाजूला चेकबुकला, ते काउंटर सर्वे आवश्यक आहे. त्याच्यावर संबंधित चेकवर अधिकृत व्यक्तीनेच सही केली, ज्या व्यक्तीला पैसे देण्याचा अधिकार होता त्या व्यक्तीनेच ती सही केलेली आहे बघणं आहे. बँकेमध्ये जे पासबुक असतं, जेव्हा अकाउंट स्टेटमेंट ज्याला म्हणतो, त्याच्या पूर्ण वर्षाच्या किंवा जिथपर्यंत ऑडिट करायचं आहे किंवा वर्षभरानंतर जे ऑडिट करायचं आहे ते वर्षभराचं स्टेटमेंट या पासबुकमध्ये एंट्र्या किंवा नोंदी बँकेत जाऊन करण्यात ऑडिटरला सांगावं लागते किंवा त्या संस्थेची ही जबाबदारी असते की ते पासबुक किंवा ते अकाउंट स्टेटमेंट आणायचं भरून आणि ते सर्व जे चेकद्वारे किंवा ज्याला आपण धनादेश म्हणतो, चेकद्वारे वगैरे जे व्यवहार झालेले आहेत ते सर्व बघणं आवश्यक आहे. त्यासाठी ऑडिटरच्या त्या गोष्टी महत्वाच्या असतात. कारण बहुतेक व्यवहार हे चेकने होतात. छोट्या छोट्या संस्थांमध्ये प्रत्येक ठिकाणी किरकोळ 10-20 रुपयाची झेरॉक्स काढायला गेला एखादा बाहेर, ते 10-20 रुपये रोख दिले जातात. किंवा एखादं कुलूप आणायचं आहे छोटंसं, ते 5-50 रुपयाला चेक द्यायला परवडत नाही. पण संस्थेची खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, मोठी संस्था असेल तर सर्व व्यवहार हे त्यांचे बँकेद्वारे चालतात. बँक
चेक देताना प्रत्येक व्यवहारावर त्या चेकवर डाव्या बाजूला वरती 2 समांतर रेषा मारलेल्या आहेत का हे बघणं ऑडिटरचं काम. कारण तो क्रॉस चेक असेल तर तो चेक जरी हरवला, दुसरी व्यक्तीला ते पैसे मिळत नाही. आपण ते 11वीत शिकलेलो आहे. बेरर चेक काय असतो, क्रॉस चेक काय असतो, अकाउंट पे चेक काय असतो. म्हणजे ह्या गोष्टी सर्व ऑडिटरला बघणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आता या खरेदी याचे बरेच डेबिट नोट असते, क्रेडिट नोट असते, बिल असतं, व्हाउचर असतं. या वर्षभरामध्ये ह्या सर्व गोष्टी त्या ऑडिटरला त्या सोप्या पडतात ऑडिट करण्यासाठी. म्हणून ह्या गोष्टी आवश्यक आहे. म्हणून प्रमाणक म्हणजे बिल, ज्याला आपण व्हाउचर म्हणतो, आणि प्रमाणक म्हणजे व्हाउचिंग. त्या बिलांवरून त्या व्यवहारांची सत्यता, प्रमाणन, रक्कम या सर्व तपासणी किंवा ते बिल किंवा प्रमाणन हे हिशोब तपासणीसाठी किंवा त्या व्यवहाराचे समर्थन करणारा सत्यतेचा पुरावा आहे असं म्हटलं. ओके.